असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा. रामकृष्ण हरी. क्या करना है? अर्जुन ये कुरुक्षेत्र है, यहाँ जो युद्ध करना है, ये सब अधर्मी है, इनको बाण मारकर धर्म की रक्षा करना. अर्जुन चला गांडीव मार बाण. भगवान मेरा राज्य मध्य भाग में लीजिए, मैं देखना चाहता हूँ मेरे साथ में कौन कौन लड़ रहा है. हाँ चल देख ले. ये तो भीष्माचार्य है. हाँ ये द्रोणाचार्य है. हाँ ये तो मेरे दादाजी है, मेरे गुरुजी है. मैं इनको बाण नहीं मार सकता भगवान, मैं रथ के नीचे उतर जाता हूँ. अर्जुन खाली उतरला. भगवंताने म्हटलं यांना मारणार नाही तर याने हे मारल्याशिवाय राहणार नाही. पण 45 मिनिटात गीता सांगितले अर्जुनाला, त्याचा मोह नष्ट केला. अर्जुन म्हणे भगवान अब तो मैं किसी को नहीं छोडूंगा. आता अर्जुनाने धनुष्य हाती घेतला. बाण मारा. भगवंताला घोडे सांभाळले म्हणा, म्हणजे लगाम हाती घेतली. याने पाय लंबे केल्याशिवाय अर्जुनानं भगवान अब किसी को नहीं छोडूंगा. पाय लंबे केले. बाण मारा रे बुवा. मग आम्ही पाहून राहिलो मॅडम आता बाण मारते ह्या. अरे लगे रे महाभारत राहायला बाण मारायचा. ॲडव्हर्टाईज पहिले ते समजून घ्या आणि मग तो बाण मारा. म्हणजे बाण मारायच्या ऐन वेळेवर ॲडव्हर्टाईज कोणती आहे सर? झंडू बाम वेदनहारी बाम, सर्दी पडसा डोके दुखी झटपट दूर करी. झंडू बाम एक बाम 3 काम. झंडू बाम महाभारत. अधिक शिरल मुंडी बदनाम हुई झंडू बाम हुई महाभारत. ऐन युद्धाच्या प्रसंगात झेंडू बाम. डोके दुखे काय त्या अर्जुनाचं? यादो त्याचा कशाच्या कशा जीव राहिल्या. याची आमच्या बुढीनं यादो ऐकली कोणती काकू? हाय कमर में दर्द मुंह लगाओ. हाय कमर में दर्द मुंह लगाओ. मला काही माहित नाही. मी सकाळी घरी गेलो कीर्तन करून. मग असा आंघोळ कमरीला हात लावला. तर आमची ती बुढी त्याने तुमची कंबर दुखते काय म्हणे. मी म्हटलं हो म्हटलं. काही बसून दुखते म्हणे. मी म्हटलं महिना होऊन राहिला म्हटलं. क्या लगाया म्हणे. मी आता कुछ नाही लगाया म्हटलं. गोळ्या खाया म्हटलं. तो गोली से नहीं बैठती म्हणे, इसको कुछ लगाना पडता म्हणे. मैंने काय लगाव म्हटलं तर मुंह लगाव म्हणे. मला समजलंच नाही. मी तिला म्हटलं किसका मुंह लगाव म्हटलं. ते म्हणे तुम्हालाही मुंह लगाव म्हणे. मेरा मुंह कैसा पुरेगा म्हटलं. तर कोशिश करो म्हणे. मी आता 15-20 दिवस प्रॅक्टिस केली. माझ्या तोंडच नाही पुरेगा. बुढ़ी मतलब मेरा मुंह नहीं फूल रहा. मतलब तेरा मुंह नहीं जमता क्या? नहीं मैंने जिसकी कमर दुखती उसका ही मुंह चाहिए मैंने. कोणती सिरियल का? साई बाबा साथिया क्या हो गया है? क्यों रो रहा है? एवढी जोरदार सिरियल है. सही बाबा मेरे माता पिता नहीं मिल रहे हैं. मिल जाएंगे. द्वारका माई में आया अच्छा हो गया. धुनी का अंगारा ले ले सब बराबर हो जाएगा. क्यों? सबका मालिक ये. आता याचे माता पिता भेटतील बोले. आपण काय तो पाहायचे याच्या सिर पर 2 मिनट कपडे. स्टाटस देखिए ठीक 5 बजे. साई बाबा एडवर्टाइज. थकान हो जी तन में, तनाव हो जी मन में, बड़ी जवानी बालक में है, नींद नहीं अखियों में. अरे बड़ी बुरी इसमें है कमाए, ठंडा ठंडा कुल कुल नवरत्न तेल महाभारत. राहिलं ते महाभारत. घ्या त्याचं तेल. महाभारत फेल. तिकडला माल कोणताच वापरू नका. सांगतो आपल्याकडला माल इकडला. तिकडला माल आपल्या कामाचा नाही. काही तिकडले गाणे आहे सिनेमाचे. मुझे नींद ना आए. आपण काही गोळ्या पाठवा काय?
त्याला म्हणा तुम्हाला झोपाय तिकडे झोपा येत नसल तर इकडे या. सोयाबीन सोंगाले 8-15 दिवस आम्हाला सोयाबीन सोंगू लागा. संध्याकाळचे जेवण करा आणि झोपा. जर 8 दिवस जर उठशील तर बंद कधी मग म्हणशील जागा आहे. तात्पर्य सांगायचं असं, काही पाहू नका, काही ऐकू नका आणि त्याला भलं होणार नाही. टीव्हीतल्या बातम्या सुद्धा तयार झाल्या. हे त्याला बोलते, हे त्याला बोलते, इकडे मी आता केवळ आपला परवा मला सरम लागे ऐकायची. सांगा बातम्या. आकाशवाणी, आकाशवाणीचं हे पॉप्युलर केंद्र आहे. जिलबी पोहेकर आपल्याला बातम्या देत आहे. आजच्या ठळक बातम्या. मुंबईतील पांढरे डुकर नागपूरला रवाना करण्यात आले आणि काळे डुकर तिथं ठेवले. दोन्ही डुकर एकत्र होत असल्याने खाण्यात तुलायचं वेगळं केलं आणि वेगळं केल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील केशवरामजी शेपुटोळे यांचं एका झटक्यात काल निधन झालं. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार होता. त्यांच्या मागे एक मुलगा असून बऱ्याच मुली होत्या. एवढे चांगले होते, एवढे चांगले होते की घरी उद्याच्या लायकीचे नव्हते. मुंबईतील ऐश्वर्या यांची वाकड काल मच्छराने पळवून नेली. एवढी मोठी वाकड एका मच्छराने कशी काय पळवून नेली म्हणून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि पोलिसांचा ताफा बोलवला. 8 दिवसापर्यंत पोलीस फिरली परंतु वाकडचा शोध लागला नाही. शेवटी काल पोलिसांनी हात टेकवले. शेवटी 8:30 वाजता कुत्री बोलवली. कुत्रीनं सांगितलं की वाकडचा शोध लागल्याशिवाय मी परत जाणार नाही. असा त्या कुत्रीचा 9:30 वाजता शपथविधी पार पडला. त्या कुत्रीच्या शपथविधी करता अनेक देशाचे कुत्रे हजर होते. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी गाडीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. घाबरू नका, नक्की नाही. हवामान खात्याचा इशारा. येत्या आठवड्यामध्ये एवढी कडाक्याची थंडी पडणार आहे की नाकात जर काळी घातली तर कुल्फी तयार होईल. रंग टाकून खाता येईल, बर्फाची गरज भासणार नाही. हरवलेल्या व्यक्ती संबंधी सूचना. आमच्या येथील पागलगावची मॅट तोंडे कालपासून हरवले आहे. त्यांची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गोरा असून तोंड काळा आहे. ज्यांना कुणाला आढळल्यास त्यांनी योग्य पत्त्यावर कळवावं. त्यांना योग्य इनाम देण्यात येईल. पत्ता लिहून घ्या. मुक्काम अलीकडे, पोस्ट पलीकडे, तालुका एकीकडे, जिल्हा सगळीकडे. आकाश बातम्या संपल्या. भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. सुंदर कार्यक्रम होऊन राहिला. कोणाच्या वर्गण्या राहिल्या असं तर आता आणून द्यायचे प्रयत्न करा, कारण कालच जवळजवळ येऊन राहिला. नाही जमली वर्गणी देणं काय का तरी येत जा.